काय नाही. उठलो, हिला त्रास झाला, बोंबलाल्या. हिथं काय वाकून बघितलो, बोंबलाल्या. हिथं काय वाकून बघितलो, बोंबलाल्या. तुला काय करायचं? भुक्कड प्राण्याने इथं घर घेतले. हे भुक्कड प्राणी इथं घर घेतलंय, लय मोठं भाड्याचं आहे. अथक परिश्रमानंतर आता आम्ही अंकिताच्या पहिल्यांदा घरात आलोय. नाहीतर कायम त्या ऑफिसमध्ये ह्याच्यात त्याच्यात कॉटवर त्या ह्याच्यावर सोफ्यावर झोपले आहे ना. फरशीवर फरशीवर झोपले. आता फर्निचर घेतलंय दुसरीकडनं, भावाचं दुकान असताना सुद्धा भावाने काय दिलं नाही, बाहेरून घ्यावं लागलं. असो, लग्न येतंय, बघूया काय देतोय भाऊ. रुकावट केली, खेद आहे. आणि आम्हाला काही व्हिडिओ करायचा नाही आम्हाला. तर हे इथं बसून इथं कर्कट पेन्सिल सगळं काय काय घेऊन बसला. गाडीला बो पण होता, गॉगल होता, चष्मा होता. हे पण जिम करते ना. हा, पोरगी जिम करत्या. आणि बहुतेक तुझं एक बूट माझ्याकडे पर्पल कलरचं, बिग बॉसच्या घरातलं. तुम्ही काय आणायचं नाही येताना? लक्षात नाही कोण वापरते. कुठलं तसं मी एवढूच नैले मोठं पाय आहे तुझं. अरे बिग बॉसच्या घरात जाताना तू पर्पल लेव्हेंडर कलर एक घेतलेली की त्याच्यावर लेबल वगैरे काहीच नव्हतं. ते वाला शूज. तुम्ही कसे घेऊन गेला? अगं त्या दिवशी तू पिशवी दिलीस माहित आहे, माझी पिशवी न्यायला माणूस निखिल आला, तेव्हा तुझी पिशवी दिलीस ना, त्या पिशवीत तुझं बूट होतं. मी म्हटलो हा, ब्लॅक आणि लेव्हेंडर कलर असं होतं ते. मी म्हटलं मग असं बहुतेक वहिनीसाठी पाठवले असेल म्हणून. पण तुझं एवढं मोठं पाय एवढं पाय बसत नाहीत. आता वाट बघायला पोरगी मोठी होऊन तिला बसल असं. आणि कायम सत्यानाश, ब्लॉकचा सत्यानाश करणारा अंकिताचा नवरा. आणि हे कुठं गेले कुणास तो तास झाला आम्ही हुडकालोय. कसं हुडकालता आपण याला? आम्ही शोधत होतो, कुठेतरी गायबच झालेला. मी घाबरले, नवरा कुठे हरवला म्हटलं. नवरा कुठं आवरला मारतोच म्हटलीस की काय. मी बोलले. हा मग कुणा मी बोलले काय म्हटली माहिती काय? जर ह्यानं मस्ती केला असेल ना, ह्याला बघ कसं मारतो म्हटली. हे बोलले मी. मला खरं वाटलं तू मस्करी करतोस की काय. डीपी दादा आल्यावर तुझ्या अंगात किडे आले असं म्हणून लावले. डीपी दादा आल्यावर पुरुषांचा कैवारी आला तर फील येते ना पुरुषांनी. बायकाशी तोंडात येणारा एकटा राहिला मी. कशी दिसते शी कशी दिसते म्हणजे ह्याच्यात चांगलं नाही दिसते असं नाही. पण मला आज तुम्हाला हरवायचंच आहे. आज मला हरवायचंच आहे. हे शक्य नाही सर. असते कधीतरी बहिणीसाठी हरून घ्या असं म्हणा की चल ठीक आहे. 70 दिवस तेच केले. काय काय सारखं दिसतं स्वतःचं कौतुक. 70 दिवस हे केलंय, तेच केलंय. मनाला विचार, मनाला स्वतःच्या मनाची भीती स्वतःला असावी. स्वतःच्या मनाला भीती असावी. हा, सारखं हिडीस करून बोलतील माझ्या चॅनलवर आले तरी त्याच चॅनलवर कुठलं विषय कुठं काढणार विषय त्यांना बोलू दे. तुमचे माझ्यासाठी थांबलाय. ही नॉर्मल आहे असं तुम्हाला वाटतं? ही नॉर्मल नाही आहे, ही अबनॉर्मल पोरगी. माझं पण हेच आहे, ब्लॅक शर्ट ब्लॅक पॅन्ट. हो, चेंज सांगितले कुठं तिने की आता घालून चला म्हणून. तिने काय म्हटले जाताना सांगतो. तुमचं काय आपण परत दुश्मन काय कवा चांगलं झालं? दुश्मनच आहे की काय? 12 महिने नसतं म्हणजे देतच नाही. खुन्नस आहे ना आपल्या दोघांची. कशी दिसायले तेच बघूनच एक मला आश्चर्याचा धक्का वाटायला. मला कुणाला दाखवूया म्हटलं, काय निर्णय बदलतोस काय बघ म्हणून. तोंड तर दाखवूया म्हटलं इचकलेलं. नाही. हा, तर तो शब्द काय होता? श्वासोच्छवास. हे काय करायचं? हे सिद्धूने बोलून दाखवायचंय. एकदा का दोनदा का तीनदा? बरोबर येईपर्यंत म्हणू देत. हा, सिद्धू वेट सिद्धू. सिद्धू आता कोल्हापूरकरांचा पूर्ण आन बान शान आपल्या कोल्हापुराची जबान. सिद्धू श्वासोच्छवास. सासूचा सहवास लागला तुला.
श्वास एक शब्द सांग, एक शब्द सांगतो. श्वा सो सो छ झ वास वास हा, असं बोल. श्वास टॅमॅटो सॉसेस. म्हणतो थांबा. श्वा स्वच्छ स्वच्छ काय होऊ नको. श्वासोच्छ श्वास बघ श्वान पथक म्हटलं श्वा. श्वासोच्च वास स्वच्छ नाही रे श्वासोच्छ वास श्वासोच्छवास म्हणजे व्यवस्थित. जाऊ दे श्वासोच्छ वास हा? 900 मीटरला लेफ्ट आहे तर भावानं झूम नाही तर नाही आता ओके. हा हिला म्हणायचं अंकिता वाला तिथे फोकस करायचा तर झूम करून बघ. हा तर ह्याला झूम करून बघायची लई सवय आहे मोबाईल वरती. काय बघतोय ते मी काय सांगत नाही. शपथ केस लाल भडक करून ती बाई चाल्या बघ. वर कसं बघितलं म्हणजे असा काय हे पट्ट्या. तर या ठिकाणी आज अंकिता मॅडम ज्या आपल्या पेशाने शिक्षक होत्या आज त्या आपल्या सिद्धूपाची म्हणजे इंस्टाग्रामवर युट्यूबवर जे फेमस व्यक्तिमत्व आपल्यासोबत असते ते आज अंकिता यांच्याबरोबर एक हमरी चालू होती आणि त्यात अंकिता तुझा बघायला हो काढा 99 आहे काय 99 300 आहे कुठं काय लिहिलंच नाही. हा फास्ट ट्रॅक कुणाल घेऊन चाललोय. अरे बाबा कुठं काय शाहरुख सलमान असल्यासारखे कॅमेरे नको घेऊन चाललोय ते तुझं बघ सामान आणि तू जरा राहा दिवसभर सुखाने एक दिवस. बॅग का घेऊन चाललाय तुम्ही तिथं काय कपडे लागले पाहिजे तर असा ना सेपर साईड काय म्हणतात त्याला बरोबर आहे ना. तुझ्या संग राहून इंग्रजी शिकलो. चला चला उशीर झाला. हाकलून काढायला घरात नाही. Stand by. Roll. Silence please. Rolling 3, 2, 1. Action. तिकडे कुठे बघायला मोबाईल मध्ये इथं आलो मी स्टेजवर टाका पलटी गोडी करा ढिंगाणाच्या स्टेजवर आला धनंजय पवार तुपला शॉट चला रे बघा. प्लीज व्हिडिओ शूटिंग जेवायला बोलवले आणि पाणी मागवलं इथं गेली ऑर्डर. गप्प बसा उगीच काय काय भाकरी आणि काय आहे भाकरी सोबत आता काय आहे. भाकरी आहे पिठलं आहे भजी वांगी आहे थालीपीठ कोथिंबीर मिसळ वडा सांबार असा आवाज ऐकले की जरा बरं वाटते बघा. ज्वारी वगैरे जेवणाची ऑर्डर देताना ही भूमीची नवरा कसं निवडल्या कोणाचं. एक पिठलं भाजी भाकरी गप्प बसा आधीच सांगते मी तुम्हाला काय काय हॉस्पिटलमध्ये आले लोकांच्या इथे एक दरवाजा इथे 2 दरवाजा आहेत. ह्याच्यावर ही रिक्लायनर खुर्ची ठेवल्यात. ह्याचं पाय पुढे करून उठलो हिला त्रास झाला बोंबलाल्या. इथं काय वाकून बघितलो बोंबलाल्या. इथं काय वाकून बघितलो बोंबलाल्या.
मला विचारायला मला सांगते तुला काय विचारायचं? असं ऐकायचं शांत. पण कुठे आलोय, काय वागतोय? काय वागते असं नुसतं बघितलं वागून बघ नका. अरे पायावर पाय पुष्पागत ठेवलं, पाय काढल्या कसं दिसतंय. हो तुम्ही त्यांच्या रिसेप्शनच्या इथे सोफ्यावरती भांडी घालून बसला होता. हा मग प्रॉब्लेम काय? नाही मला आवडलं, मी सांगितलं पाय खाली घ्यायला चांगलं नाही वाटत. तुम्ही कोण आहात? मॅडम बसा एका जागेवर बसा. तुम्हाला खरंच म्हणून यांना लहान बाळासारखं सांभाळावं लागतं. बसा इथे बसा. कसं बसायचं दाखव, इथे बसा. बसून दाखव. असं बसा. असं पाय पाय घ्या. इकडे शांत बसा. असं पडली त्यांचं काचेचं भांडण पडली. तेव्हा छाती जाऊन हॉस्पिटल नाही आहे, थोबाडच आहे. थोबाड छान ठेवा. सांगू नको कोणाला. तर अंकिताच्या नवऱ्याची तब्येत बिघडल्या, सलाईन लावले. फक्त तब्येत बिघडल्या म्हणजे अशक्तपणा आलाय. आणि कशाला हसायला मर्दा, गुगल पेचा स्कॅनर ठेवून स्टोरी टाकणार होतो. वडगावले रंबा, ए काळ्या सच्च्या, ए काळ्या सच्च्या, ए काळ्या सच्च्या, अशी करणारी एक रंबा आहे. नाव रंबा असेल ना? नाही, सेम तुझ्या जर काय तब्येत 42 किलो राहिली फक्त. आणि वयाच्या 36व्या वर्षी तुझी बॉडी मेंटेन केल्यास. वयाच्या 36 नाही, लोकांना माहिती आहे. चला मला सवय आहे टिटवी, चिटकीन, चुडेल, रंबा या सगळ्यांचा व्हिडिओ. रंबा छान होती ना. हा? रंबा अप्सरा छान होती. राहू दे रंबा बोलत. दीपिका कशी दिसते? हा अशी हाडळच की. हा हे तुमचं रील आहे, याच्यात काय पंच आहे. उगी जाता कशी दिसते? ते पहिलं ये इथं उभा आणि मग विचार दीपिका कशी दिसते. अशी अशुभ काय शिकवायचं अडकाळ येते. मे बी बॅटरी हे झाला सर. ज्यूस घ्या आणि जीव थंड करा. ज्यूस देतीस? ज्यूस खा आणि ज्यूस नाही, ज्यूस देतीस आम्हाला. तुमच्या ज्यूस दिले मी. तर पश्चिम महाराष्ट्र प्रशांत साहेब लिंबू पिळलेले आहेत. वाशी. हा घेऊन ये ना परत. परत नाही परत रिव्हर्स घ्या. हा नाही आलं नाही परत. हा हो असं नको. घ्या दादा. काय हा. आचार्य काय बनवलीस? काही नाही, फक्त अंडा राईस. पण असं नुसतं अंड आणि भात आणि ह्याच्यात हे केलेलं आहे. अंड कुठं याच्यात? शोधामध्ये सापडेल. खूप अंडे आहे प्लीज. एवढं हे नाही केलं. फक्त मसाल्यावर ते केलं, बाकी काही नाही. थोडीशी चव मला नाही आवडली पण ठीक आहे. मला मसाल्याचा अंदाज नाही येणार. बघेल मी सुद्धा. आवडेल हो, तुम्हाला आवडेल. चहा केला झाला तुमचा चहा. तर हे चीज आता हे करायचं काम चालू आहे. म्हणजे अंड ऑमलेट तर हे केलीस काय? मी काही करेन, तुम्हाला खायचं आणि सांगायचं की कसं झालं. आता आवडूया, खाऊया. ते शूटच्या इथे जायचंय ते जाऊया. त्याच्यानंतर माझं एक काम आहे ते करूया. आणि त्याच्यानंतर मी कल्याणी वहिनींना ड्रेस घेणार, तो घेऊया. आजची रात्र थांबा, उद्या सकाळी निघा. काय डोसकं फिरले काय? घरात भांडण लागतील माझ्या. घरात त्या भांडण नाही लागणार. लेट होणार आपल्याला. लेट रात्रीचं निघण्यापेक्षा सकाळी लवकर 5 वाजता लाद घालते कंबरड्यात तुमच्या. उठ्ठा आणि निघा 5 वाजता. अतिथी देवो भव. कुठं वाटते कुणकडं काय ऐकून. ऐका माझं, असं आपण अतिथीच्या कंबरड्यात लाद मी घाल. त्यांना सकाळी हे काय करत होते, शूटला जाणार होते, तिथून माझ्यासोबत थोडा वेळ थांबणार होते आणि मग कल्टी मारणार होते. तर त्यांना मी असं सांगितलं की आपण वहिनींना ड्रेस पण घेऊया. कारण त्या एवढ्या बोलल्या होत्या ना की आणा की एक ड्रेस, गेलाय मुंबईला. तर म्हटलं जाऊ द्या. कसाय ते नाही ऐकणार. तू काय करतोस पण व्हिडिओ कुठे केलं ना. करतोस? असा खाली फोन आता यांनी केलं तेव्हा. वहिनीने यांच्याकडे ड्रेस मागितलाय आणि आता हे डायरेक्ट अंकिताकडून 3-4 ड्रेस हे बोलून मोकळे झाले. भारी भारी. एक मिनिट नाही मग माझं मी घेतो, काय अडचण नाही. पण तू काल काय म्हटले? हे भारी. मला तो मूवी आठवला, चास कोडेवाला, जोधा अकबर. त्याच्यात तो जो शिपाई असतो ना, तो त्याला सांगतो आतमध्ये जाताना की तू महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर ते तुला जे काही देतील भेट, त्याच्यातली तुला मला अर्धी द्यायची. त्याला माहित असतं की याला भेट मिळणार.
तो आतमध्ये जाऊन सांगतो मला 50 पाठीवरती फटके द्या. मग राजा शॉक होतो की असं का मागतोय. तर तो म्हणतो की मला त्या बाहेरच्या माणसाने सांगितलंय की जे तुला मिळतं अर्ध मला द्यायचं. मग राजा राग येतो. राजा सगळे 50 फटके त्याच माणसाला देतो आणि ह्याची चातुर्य बघून तो त्याची एक परीक्षा घेतात दरबारातले लोक. ते सांगतात मी ज्या प्रश्नाचं उत्तर देईल ते तू उत्तर द्यायचं. दिलंच बरोबर तर मी तुला सलाम करेन आणि तू राजाच्या दरबारात राहायला योग्य आहेस असं समजेल. तर तो प्रश्न त्याला विचारतो की आता माझ्या मनात काय चालू आहे. समोर राजा बसलेला असतो. तर हा त्याला उत्तर काय देणार. मग तो त्याला उत्तर देतो की तुमच्या मनात असं चालू आहे की राजाला खूप आयुष्य मिळवू दे आणि राजाची भरभराट होऊ दे. आणि त्या माणसाचा नाईलाज होतो. हा बरोबर बोलतोय की चूक बोलतोय हे समोरचे विचारतात. सांगा तुझ्या मनात हेच चालू होतं का. हो हेच चालू होतं. तर तो नाही म्हणूच शकत नाही. तर राजा काय म्हणणार तसं आता तुम्ही केलेलं आहे काय म्हणणार आणि तुला नाही द्यायचं तर नको देऊस. 3-4 ड्रेस मी घेतो. नाही नाही म्हणा पण मला द्यायचंच आहे. मीच स्वतः सकाळी तुम्हाला म्हणाले तेच बोलालतो की तूच म्हणाली की मी घेतो ड्रेस आणि आपण आज जाऊया. नाही आता त्याच्यात- या उया नाही नाही सांगतो ते हं. ठीक आहे. ये काय सांगितलं माते हे लवकर कर ग. लवकर काय गाजरचं काय करायचं? नाही मी ते गाजर असंच कापलेलं राईस असं झालं नाही. राईसचं डब्यात खायचं. अरे चला. त्याचे सगळीकडे व्हिडिओ चालू असतात. काय सांगत्या तुला पाहिजे म्हणताना व्हिडिओ चालू केला तसं नाही. हो नाही हो तुमच्या घरातला असा व्हिडिओ ते काय तर ते सिंधुदुर्गचं काय तर खायला दे हे चिक्की हवी ते चिक्की नको मला. मला नाही काय सिंधुदुर्गचं आणलं नाही. काय काय हवं काजू आहे अच्छा बघून आलाय का. बघून आलाय ते सांगत नाहीये. खायला तिकडं दे ना. काय नको बघायला. तुला आत्ता दिला आणून. बघ दिला आणून. बघून आलाय ते सांगत मला नाही लक्षात. तिथं वरती ठेवले बघ या रॅक मध्ये आहे बघ ब्लॅक कलरच्या रॅक मध्ये. तरीच तुम्ही बोलताय काहीतरी ते सिंधुदुर्ग ते मी बघितलेच नाही. मला लक्षातही नाही हे आहेत तिथे. जरी घेऊन जा तुम्हाला. आता उघडून बघा ते म्हणजे शिफ्टिंगच्या आधीच आहे बघा. मी असे विचार करतो की तुम्ही टॅमॅटो कसे कापता. आज आम्ही अरे बापरे डायरेक्ट उभ्या डोक्यात वार केलेला आहे उभा चिरलेला आहे. म्हणजे घरात त्यांच्या नवऱ्याचं काय चालत नसणार ठरलेल्या गोष्टी. काय 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 रपारप धमाका धाड 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 कापल्या गेल्या. नीट का बा धनंजय पवार कांदा कापताना कांदा कापत असताना धनंजय पवारांना डिस्टर्ब करायला बारीक कापायचंय. बारीक आता हा नाही. एवढा केला ठीक आहे बारीक कापा. अरे स्लाइस बघ अरे तसं बारीक नाही हो छोटा कांदा तुकडे. बिर्याणीला घालणार ना. बिर्याणी आता बिर्याणी झाली. अंडा राईसचा बंडा बिर्याणी झाली दादा. निघायचंय अपॉइंटमेंट आहे माझी. तर बहुत करून बाकी आलेले आहेत आणि मला असं वाटतं की आता बहुत करून आपला त्रास कमी होणार आहे. नाही तुमचा काही त्रास नाही. बोंबल आतमध्ये काय काकी ताई बोला. का कशी आहात? मी एवढी मोठी नाही काकी बोला. आता 50ला गाठला की आणि काय दादा तुम्ही बायकांना बघून लगेच वय मी काढतात तुमचं. वाटते का तुम्हाला तुझी? नाही हो चेष्टा केली आता 28 दिवसाला तुम्ही खरं वय किती आहे तुमचा. बोला बोला त्यांचे व्हिडिओ वगैरे चालू असतो ना. मी बघते मी ताईचे पहिल्यापासून बघायचे. बिग बॉस मी पहिल्यांदाच बघितलंय. बिग बॉस त्याच्यात कधीच नाही बघितलं. तुमचा तो वय किती आहे सांगा. तुम्हाला किती त्यांना वाटतं? घेतलंच नाही चालू. का तुम्हाला किती वाटतं? जरा असं जेवढं डोळे फाडून काय नाही, पण ते बघायला बायकांचं वय सांगते ना तुम्ही. हा वय सांगू शकतोय की मी तरी पण 42 ओ, काय हो का 34 किंवा 32 89 89 बॉल आहेत का 37 कसं करावं 89 आबाळ आबाळ खरं मालक आपल्या घरात आहे का एवढ्या याला पण कॉपीराइट येते. बाबा तुला काय कॉपीराइट मारा तुझ्या बायकोवर मार आमच्यावर काय मारू नको.
वापरते ना त्याचे काढतो मी काढतो क्लेम काढून देतो. हो काल गिजर चालू घेऊन गेला होता तुम्ही काय गिजर चालू घेऊन गेला होता बंद कोण करते बंद करून गेला म्हणजे? म्हणजे बंद काढलं चालू कोण करता तुम्ही आंघोळ करून गेलो आपण काल सकाळी आंघोळ करून गेल्यानंतर मग गिझरचं बटन कुठे कोणाला माहिती आहे तर त्याने चालू केलेलं ना पहिली आंघोळ त्याची होती तुम्ही दुसरी गेली आता पण असेल चालतो माझ्याकडे काय चालू केलं पाणी गरम होईल म्हटलं हे असं काढलं कापायला येते ऍक्च्युली बिबोच्या घरात तो चाकू मोठा होता त्याच्यामुळे कसं सगळं जास्त स्लाईड मारलं येत होतं काय नाही हा, काय? 4 मध्ये मग काही करत असते